मातृत्व एक स्वप्नपूर्ती या सिरीजचा घाट का घातलाय माहिती आहे का? कारण बऱ्याच जोडप्यांना असं वाटत असतं की आपल्याला छानसं मूल असावं, पण त्यांना बेसिक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीयेत. तर मला असं वाटतं ही सिरीज हेल्प करणारी असेल, कारण आज मी जेव्हा डॉक्टरांबरोबर गप्पा मारल्या तेव्हा मला लक्षात आलं की कित्येक गोष्टी आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती असणं फार गरजेचं असतं. आज मला गप्पा मारत असताना इतकी माहिती त्यांच्याकडून कळाली. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे आणि म्हणून हा एपिसोड अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. नमस्कार, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मातृत्व एक स्वप्नपूर्ती या सिरीजमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. गर्भधारणा हा खरं तर निसर्गाचा चमत्कार आहे, पण तरीही त्याबद्दल अगदी सखोल माहिती जाणून घेण्याची गरज असते आणि त्याची आस आपण ठेवायला हवी. कारण मातृत्वाचा जर आपल्याला प्रवास सुखकर करायचा असेल तर त्यासाठी हे गरजेचं आहे. अशा प्रकारची माहिती, सल्ले तज्ज्ञांकडून जाणून घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठी या सीझनचा मी घाट घातलेला आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण गर्भधारणा होण्यासाठी काय गरजेचं आहे, काय उपयुक्त आहे हे जाणून घेतलं. आता गर्भधारणेसाठी पूरक परिस्थिती आहे, तरीही नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाहीये, तर मग अशा वेळेला काय करायचं? आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर मोहन राऊत आणि डॉक्टर मुग्धा राऊत. तुमचं खूप खूप स्वागत. आणि मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही खूप महत्त्वाची अशी माहिती दिली की नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत. इतकं छान पद्धतीनं समजावून सांगितलं. पण आपण शेवटी या प्रश्नाकडे आलो होतो की नैसर्गिकरित्या गर्भधारणा जर का राहिली नाही तर मग अशा वेळेला काय करायचं? आणि आज आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. पण जर नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहत नाहीये म्हणजे एक्झॅक्टली किती कालावधी जायला हवा? कारण एखादं जोडपं असतं, त्यांनी ठरवलेलं असतं की आपण प्लॅनिंग करायचं आणि आता आपल्याला मूल हवं आहे बाबा, तर त्यावेळेला किती वेळ थांबायचं? काही जण महिन्याभरात पॅनिक होतात, काही जण 2-2 वर्ष होईल की असं म्हणून वाट बघत बसतात. तर मग एक्झॅक्टली कुठल्या वेळेला तुमच्याकडे येऊन पोचायचं त्यांनी? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे तो. म्हणजे आम्ही बऱ्याचदा हे पाहतो. आता तसं पाहायला गेलं तर जवळजवळ 85% जोडपे नैसर्गिकरित्या कन्सीव्ह होऊन जातात. म्हणजे 15 ते 17% जोडप्यांना मूल न होण्याचा किंवा इन्फर्टिलिटी ज्याला म्हणतात त्याचा सामना करावा लागतो. पण नॅचरली किती वेळेपर्यंत ट्राय करावं हा पण एक महत्त्वाचा प्रश्न जोडप्याच्या मनात नेहमी असतो. आणि मग ते आम्हाला येऊन विचारतात की बऱ्याचदा जसं तू म्हणालीस की 2-3 महिने 3 महिने डॉक्टर आम्ही ट्राय केलं, अजूनही होत नाहीये. आता मला वाटतं आम्हाला IVF करायला लागेल. म्हणजे असं. आणि एक दुसरंही टोक आम्ही पाहतो की लग्नाला 4 वर्ष झाली आहेत आणि म्हणजे माझ्या सासूबाई म्हणाल्या मला 5 वर्षांनी आलं, तुम्हाला काय घाई आली आहे तर तुम्हाला थांबा म्हणून. म्हणजे ही दोन्ही टोकं चुकीची आहेत. तर साधारणपणे वैद्यकीय दृष्ट्या असं लक्षात आलेलं आहे की जर 1 वर्षापर्यंत जर म्हणजे नैसर्गिकरित्या प्रयत्न करून सुद्धा राहत नसेल प्रेग्नन्सी, तर आपल्याला त्याविषयी अधिक तपास करावे लागतात. म्हणजे सर्वसाधारणपणे हे जे मी 85% म्हटलं ते 1 वर्षामध्ये प्रेग्नन्सी त्यांना राहते. तर त्यामुळे सर्वसाधारण थांबायचा कालावधी 1 वर्ष म्हणता येईल, पण तो सगळ्यांना आपण अप्लाय नाही करू शकत. उदाहरणार्थ एखादं जोडपं वयस्कर असेल, उशिरा लग्न झालंय समजा, तर त्यांना 1 वर्ष थांबणं सुद्धा योग्य नाहीये. कधी कधी 6 महिन्यातच त्यांना आम्ही इन्व्हेस्टिगेशन ॲडवाईज करतो की तपास करून घ्या का राहत नाहीये. आणि शेवटी असं बघायला गेलं ना तर त्या जोडप्यांना जर त्याविषयी खूपच काळजी आहे आणि तो एक खूप स्ट्रेसचा जर मुद्दा झाला असेल तर त्यांना जर वाटेल त्यावेळेला त्यांनी करून घेतलं तरी काही हरकत नाही. कारण बऱ्याच असं पाहिलं असतं की अशा केसेसमध्ये नेमकं काही ना काहीतरी कारण असतं आणि मग लवकर जर आपण ते जर जाणून घेतलं किंवा फाइंड आउट केलं तर आपण त्याचा यशस्वीरित्या उपायही करू शकतो. पण साधारणपणे म्हटलं तर इन जनरल 1 वर्ष तरी वाट बघावी. म्हणजे आपण मागच्या एपिसोडमध्ये
जशी चर्चा केली आणि तुम्ही सांगितलं की काउन्सिलिंग केल्यानंतर आपल्याला एक साधारणपणे आपण कधीपर्यंत थांबायचं हे लक्षात येतंच. आता हे थांबल्यानंतर सुद्धा मग जेव्हा बाबा नैसर्गिकरित्या होत नाहीये, मग त्यावेळेला काही टेस्ट असतात का? त्या टेस्ट करणं लगेचच गरजेचं असतं का? म्हणजे अशी टेस्ट करणं ना नवरा आणि बायकोमध्ये करणं इम्पॉर्टंट असतं. ओके. तर स्त्रीमध्ये बेसिक ज्या रक्त तपासण्या असतात म्हणजे हिमोग्लोबिन, शुगर, नंतर किडनी फंक्शन कशी आहे, लिव्हर फंक्शन कशी आहे, नंतर बाकी ब्लड ग्रुप, इन्फेक्शन काही नाही आहे ना, थायरॉईड किंवा काही इतर एक प्रोलॅक्टिन म्हणून हॉर्मोन असतो ते, आणि काही पिरियड इरेग्युलर असेल तर मग इतर PCODसाठी टेस्ट करता येतं किंवा आणि फर्टिलिटी पोटेन्शियल म्हणजे त्याच्यात आम्ही AMH, FSH, LH इन्क्लूड करतो. आणि बेसिक सोनोग्राफी की पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी करणं म्हणजे ज्याच्यात आम्हाला कळतात की अंडाशयामध्ये किती स्त्रीबीजं आहेत, नंतर अंडाशयाचं पिशवीचं आतलं पटल कसं आहे म्हणजे त्याला एंडोमेट्रियम म्हणतात ते कसं आहे हे साधारण आम्हाला आयडिया येते की काय ओव्हेरियन सिस्ट नाही आहे ना किंवा इतर काय फायब्रॉईड आहे का, हे या बेसिक सोनोग्राफीमधून कळून येतं. आणि त्याचबरोबर पुरुषाचेही काही टेस्ट असतात म्हणजे नवऱ्याचे काही टेस्ट असतात, त्याचं पण हिमोग्लोबिन, शुगर, किडनी फंक्शन, प्रोलॅक्टिन हॉर्मोन आणि स्पर्म काउंट हे करणं फार हे ह्या झाल्या बेसिक टेस्ट. आता ह्या बेसिक टेस्ट झाल्यानंतर जर काही त्याच्यात करेक्शन करायचं असेल ते आधी करून घेतो आणि मग त्यांना करेक्शन झाल्यानंतर स्त्रीबीज तयार होतं आहे की नाही. म्हणजे साधारण कसं असतं दर महिन्याला जेव्हा पाळी आली की त्याच्यानंतर स्त्रीबीज एक साधारण 9व्या दिवसापासून तयार होतं, तयार व्हायला सुरुवात होते. मग ते हळूहळू वाढतं आणि पाळीच्या साधारण 20व्या दिवसापर्यंत कधी ते अंडाशयातून बाहेर येतं. आता ते आपल्याला सोनोग्राफीमधून कळतं की सोनोग्राफीमध्ये ते बरोबर येतं आहे की नाही. आणि मग त्याप्रमाणे मग आपल्याला त्यांना प्लॅन सगळं नीट असेल तर मग आम्ही ते सण आम्ही एक सांगतो की त्यावेळेला रिलेशन ठेवा म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता वाढवतो. तर हे बेसिक टेस्ट असतात आणि ह्याच्यानंतर आम्ही हे पुढचं प्लॅनिंग करतो की मग पुढच्या टेस्ट समजा आता 3 महिन्यानंतर नाही राहिलं, सगळं नॉर्मल असलं ह्या बेसिक टेस्ट, मग पुढे काय गर्भनलिका ज्या असतात मग त्या टेस्ट करणं फार इम्पॉर्टंट असतं. तर त्याच्यासाठी 2 प्रकार असतात, एक एक्सरे काढणं म्हणजे त्याला HSG किंवा हिस्ट्रोसॅल्पिंगोग्राफी म्हणतो आणि दुसरा एक प्रकार असतो म्हणजे लॅप्रोस्कोपी करून की गर्भनलिका किंवा ज्या फॅलोपियन ट्यूब्स असतात त्या ओपन आहेत की नाही. कारण शेवटी काय असतं की अंडाशयातून जे स्त्रीबीज बाहेर येणार असतं ते दोन्ही गर्भनलिकेत येतं. प्रेग्नन्सी पहिल्यांदा गर्भनलिकेत राहते आणि मग ती युट्रसमध्ये येते. तर त्यामुळे जर समजा 3 महिन्यात नॅचरली आपण पहिल्यांदाच असं की सगळंच वाईट असेल अज्युम नाही करायचं की पहिलं जे नॅचरल असेल ते ट्राय करायचं, त्याच्यातून नाही राहिलं तर मग गर्भनलिका ओपन आहेत की नाही ह्या टेस्ट करण्यासाठी एक्सरे किंवा लॅप्रोस्कोपी करणं गरजेचं असतं. सो या सगळ्या टेस्ट आहेत पण म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही आहे याची बेसिक काही कारणं असतील तर ती काय कारणं असू शकतात? राईट. म्हणजे कसं आहे की जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही तर त्याचे मुळात मुख्य म्हणजे 2 बेसिक कारण म्हणजे ते कारणं स्त्रीमध्ये पण असू शकतात आणि म्हणजे बायकोमध्ये पण आणि नवऱ्यामध्ये पण असू शकतात. तर स्त्रीमध्ये मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्रीबीज व्यवस्थित तयार न होणं म्हणजे ओव्युलेशन रिलेटेड प्रॉब्लेमचा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम असतो. आणि बाकीचे दुसरे प्रॉब्लेम म्हणजे ज्या नलिका आहेत ट्यूब्स ज्याला फॅलोपियन ट्यूब्स म्हणतात त्याच्यामध्ये इन्फेक्शनमुळे म्हणा त्या बंद होणं हे दुसरं कारण असतं. तिसरं कारण म्हणजे गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम आहे म्हणजे गर्भाशयामध्ये गाठी असणं ज्याला फायब्रॉइड्स म्हणतात किंवा गर्भाशयामध्ये कधी कधी पडदा असतो ज्याला सेप्टम म्हणतात किंवा गर्भाशयामध्ये जन्मजात काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे होतं. गर्भाशयाचं इन्फेक्शन म्हणजे त्याला ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन म्हणतात ज्यामुळे गर्भाशयाचं आतलं लायनिंग खराब होतं त्याचे प्रॉब्लेम्स असतात. आणि
चौथा गट म्हणजे स्त्रीचे बाकी जनरल आजार, म्हणजे थायरॉइडचा प्रॉब्लेम म्हणा किंवा डायबिटीस म्हणा, हे सगळे आजार. म्हणजे मुख्य ओव्हरीमधला प्रॉब्लेम, दुसरा ट्यूबमधला प्रॉब्लेम, तिसरा गर्भाशयाचा प्रॉब्लेम आणि चौथा जनरल प्रॉब्लेम्स. हे 4 गट होतात आणि मग प्रत्येकासाठी आपण इन्व्हेस्टिगेशन करू शकतो, जसं डॉक्टर मुग्धांनी सांगितलं. आणि पुरुषामध्ये शुक्रजंतूंचं सिमेनचा रिपोर्ट, ज्याच्यामध्ये शुक्रजंतूंची संख्या, त्यांची गती आणि त्यांचं फंक्शन यामधले प्रॉब्लेम्स हे असू शकतात. तर त्यामुळे हे दोन्ही प्रकारचे तपास होणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की मुलीला यामागे दोष दिला जातो की तिच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. बऱ्याचदा आमच्याकडे पेशंट येतात, ते सासू म्हणते नाही माझा मुलगा चांगला आहे, काही नाही प्रॉब्लेम, हिचेच तपास करा. आश्चर्य वाटेल तुला की त्याचं प्रमाणही जवळजवळ 50% म्हणजे 50% कारण जेव्हा मूल राहत नाही तेव्हा पुरुषामध्ये असू शकतं, 50% केसेसमध्ये. म्हणजे इतकं महत्वाचं आहे की दोघांचेही तपास एकाच वेळी होणं. आणि अर्थात एक शेवटचं कारण म्हणजे रिलेशन्स प्रॉपर होणं, योग्य प्रकारे योग्य वेळी होत आहेत का नाही. म्हणजे ह्या 3 गटांमध्ये प्रॉब्लेम्स असतात आणि प्रत्येकासाठी मग आपण तपास करू शकतो. स्त्रीबीज तयार होतं की नाही पाहण्यासाठी जसं डॉक्टर मुग्धांनी सांगितलं तसं सोनोग्राफी करून आपण पाहू शकतो. ट्यूब्स ओपन आहेत की नाही पाहण्यासाठी एक्सरे किंवा लॅप्रोस्कोपी करू शकतो. गर्भाशयामध्ये काय प्रॉब्लेम आहे पाहण्यासाठी सोनोग्राफी असते आणि नंतर लॅप्रोस्कोपी, हिस्ट्रोस्कोपीचा तपास असतो. आणि शेवटी या सगळ्या तपासांमधून आपल्याला कळून येतं की कुठे प्रॉब्लेम आहे, किंवा हा एक प्रॉब्लेम आहे किंवा हे 2 प्रॉब्लेम आहेत, हे 3 प्रॉब्लेम आहेत. त्याप्रमाणे मग आपण त्याचा इलाज योग्य प्रकारे करू शकतो. तर ओव्हरऑल जर पाहिलं गेलं ना स्मिता, तर सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम्स हे 2 असतात आणि ते म्हणजे स्त्रीबीज तयार न होणं आणि शुक्रजंतूमध्ये प्रॉब्लेम. त्यामुळे फर्स्ट लाईन पहिल्यांदा जे इन्व्हेस्टिगेशन करतो या दोघांशी संबंधित असतात आणि ती जर व्यवस्थित असतील तर मग पुढची स्टेप. आणि स्त्रीबीज चांगलं नसणं म्हणजे योग्य नसणं असं म्हणूया आपण, आणि शुक्रजंतू ज्या प्रमाणात हवेत त्या प्रमाणात नसणं, ह्याची काय कारणं असतात? म्हणजे हे अनुवंशिक असतं, तुमच्या लाईफस्टाईलमुळे घडलेलं आहे, किंवा तुमच्या काय म्हणजे काय ह्याची काय बेसिक काय कारणं असू शकतात? कसं आहे की स्त्रीबीज कमी असणं किंवा त्याची क्वालिटी चांगली नसणं, याला तू म्हणाल तसं जेनेटिक काही अंशी असू शकतं की जन्मजातच कमी प्रमाणात स्त्रीबीज त्या स्त्रीच्या अंडाशयात असतात, त्यामुळे त्यांचं प्रमाण लवकर कमी होतं आणि प्रेग्नन्सी राहायला कठीण होऊ शकतं. पण दुसरेही प्रॉब्लेम्स म्हणजे ज्याला आपण मागे म्हणालीस मागच्या एपिसोडमध्ये PCOD आपण जे म्हटलं की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, त्याच्याने ओव्ह्युलेशन योग्य प्रकारे होत नाही आणि त्यामुळे मूल राहायला प्रॉब्लेम होतो. काही स्त्रीचे सिस्टेमिक जनरल आजार जे थायरॉइड रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत की ज्याचा परिणाम स्त्रीबीज व्यवस्थित न होण्यावर होतो. स्त्रीचं वजन ओव्हरवेट असेल, आपण तेही म्हटलं होतं, लाईफस्टाईल आपण जे म्हटलं ते, त्याच्यामुळे स्त्रीबीज बरोबर तयार होत नाही. ही सगळी स्त्रीबीज रिलेटेड कारणं असतात. म्हणजे पहिला एपिसोड आपला किती महत्वाचा होता कारण हे सगळ्यांना कळणं खूप गरजेचं होतं. ते फॉलो केलं नाही म्हणून आपण आता दुसऱ्या एपिसोडवर आलोय आता. आणि पुरुषामध्ये शुक्रजंतूंचं तेही काही प्रमाणात जन्मजात असू शकतं. कोणाला शुक्रजंतू नसतातच, बाय बर्थ नसतात. म्हणजे ज्या पेशींपासून शुक्रजंतू तयार होतात त्याच पेशी तयार झालेल्या नसतात, त्यामुळे शुक्रजंतू नसतात. किंवा ज्या नलिकेतून शुक्रजंतू बाहेर येतात त्या नलिका बंद असतात, त्यामुळे शुक्रजंतूचं प्रमाण सिमेनमध्ये 0 असतं आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. कधी कधी त्यांची संख्या कमी असते, म्हणजे इन्फेक्शनमुळे त्या पेशींपासून शुक्रजंतू तयार होतात, त्यांचा नाश झालेला असतो किंवा डॅमेज झालेला असतो. उदाहरणार्थ मम्सच्या म्हणजे गालगुंडाच्या आजारामुळे हे होण्याची शक्यता खूप असते. तर त्यांनी जर ते इन्फेक्शन टेस्टिसपर्यंत जर गेलं तर त्याच्याने शुक्रजंतूची संख्या कमी होऊ शकते. किंवा ट्युबरक्युलोसिसच्या इन्फेक्शनमुळे नळ्या बंद होऊ शकतात. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे शुक्रजंतूचं प्रमाण कमी होतं. आणि लाईफस्टाईल प्रॉब्लेम तर आहेतच. स्मोकिंगने शुक्रजंतूंचं, कुठल्याही तंबाखूचा प्रकार सेवन केल्याने किंवा ड्रग सेवन केल्याने शुक्रजंतूचं प्रमाण कमी होतं. बापरे. आणि हे समजून घेणं आजच्या काळाची गरज आहे मला असं वाटतं. मला असं वाटतं की शुक्रजंतू कमी आहेत किंवा अंडाशय जे तुम्ही म्हणतात ते तर आपल्याला टेस्ट केल्याशिवाय कळणारच नाही.
बरोबर. पण एक जनरल सिम्पटम्स काय आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की बाबा म्हणून काही या समस्या उद्भवत आहेत का? तर असं काही आहे का? म्हणजे PCOD PCOS तर आहेच आहे की ज्याच्यामुळे कळतं की अरे मला आहे थायरॉइड आहे बाबा, हेवी आहे आणि तो टेस्टमध्ये जाणवतोय किंवा ते आपण रेग्युलर टचमध्ये असतो या गोष्टींच्या, त्यामुळे करतात. पण ह्या गोष्टी मला असं वाटतं टेस्ट शिवाय कळणारच नाहीत. हा ना तू अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न विचारलास. का का माहिती आहे की स्त्रीला पाळी येते म्हणून, आणि जर पाळी ती नीट आली नाही तर लगेच लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, की स्त्रीबीज बरोबर होत नाही, काहीतरी हॉर्मोनल प्रॉब्लेम आहे. पण पुरुषांमध्ये त्यांना कळतच नाही की शुक्रजंतू नसतात. म्हणजे सीमेन आणि शुक्रजंतू हे दोन वेगळे भाग आहेत. म्हणजे आम्ही असं बघितलेलं आहे की अरे नाही आम्हाला सीमेन तर येतं, पण त्याच्यात शुक्रजंतू किती आहेत हे टेस्ट केल्याशिवाय कळत नाही. आणखी एक त्याच्यात मुद्दा असतो की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो जोडप्यांना तर ते म्हणतात नाही आमचं सर्व व्यवस्थित आहे, आमचे रिलेशन्स पण व्यवस्थित होतात, तर मग आम्हाला कसा काय आम्हाला नवऱ्याला प्रॉब्लेम असेल. तर ॲक्च्युली ते पण दोन वेगळे भाग आहेत की फर्टिलिटी म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याची क्षमता म्हणजे शुक्रजंतू असणं आणि रिलेशन ठेवण्याची क्षमता म्हणजे ज्याला पोटन्सी म्हणतात. तर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या वेळी तो नवरा योग्य प्रकारे रिलेशन ठेवू शकत असेल पण शुक्रजंतू शून्य असतील किंवा कधी कधी खूप कमी असतील शुक्रजंतू, आणि किंवा रिलेशन्स नाही ठेवता येते पण शुक्रजंतूचं प्रमाण नॉर्मल असतं. तर त्यामुळे या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत आणि कधी कधी त्या कोएक्झिस्ट असतात पण त्या वेगवेगळ्या असू शकतात. तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं तू जो हा प्रश्न विचारलास तो अतिशय महत्वाचा होता. म्हणजे ते स्त्रियांना एक वेळ हिंट मिळू शकते पण पुरुषांना ती कशी मिळणार, ती टेस्ट शिवाय कळणारच नाही. आता टेस्टमध्ये सपोज आपल्याला कळलं की बाबा ही समस्या आहे, जे काही टेस्ट आपली होईल त्याच्यानंतर, मग त्यानंतर त्याच्यावर उपाय काय, इलाज काय? कारण मला डायरेक्ट IVF माहिती आहे, टेस्ट ट्यूब बेबी माहिती आहे, त्याच्यामध्ये काय काय बरेचसे उपाय असतील आय गेस. आम्ही तर म्हणतो ना ॲज गायनेकॉलॉजिस्ट की हा सुद्धा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं आता मूल राहत नाही मग आता आम्हाला IVFच करायला लागणार आहे. पण तसं नसतं. काही बेसिक गोष्टी करेक्ट करून सुद्धा प्रेग्नन्सी इझिली राहू शकते. लाईक एक छोटी गोष्ट आहे की पॉलिसिस्टिक ओव्हरीज किंवा PCOD जे आपण म्हणतो ते जस्ट ट्रीट केलं आणि बाकी सगळी कारणं नॉर्मल असतील तर प्रेग्नन्सी इझिली राहू शकते. मग त्याला IVFचीच गरज असते असं नाही. जेव्हा स्त्रीबीज तयार होत नाही व्यवस्थित तर ते होण्यासाठी सुंदर औषधं आहेत. म्हणजे गोळ्या आहेत की ज्याच्याने त्या गोळ्या विशिष्ट प्रकारे दिल्या स्त्रीबीज योग्य प्रकारे तयार व्हायला मदत होते, जे आपण सोनोग्राफीने मॉनिटर करू शकतो की अरे गोळ्या दिल्यात तयार झालं. गोळ्यांच्या परिणामाने होत नसेल तर इंजेक्शन्स आहेत हॉर्मोन्सची की ज्याच्याने इफेक्टिव्हली अगदी स्त्रीबीज तयार होऊ शकतं. आणि तेच जर फक्त कारण असेल तर एकदा हे तयार झालं की लगेचच प्रेग्नन्सी राहते. त्यामुळे हा जो ओव्युलेशन रिलेटेड किंवा अंडाशयाचा जो प्रॉब्लेम आहे ज्यामुळे मूल राहत नाही तो एक प्रकारे सगळ्यात सोपा आहे इलाज करायचा. हां, आणि बऱ्याचदा तेवढ्या ट्रीटमेंटने लगेचच प्रेग्नन्सी राहते. आणि दुसरं जे शुक्रजंतूंचं आहे ते शुक्रजंतूंचं जे आहे जर थोडासा त्यांची संख्या काही माइल्डली कमी असेल तर काही सपोर्टिव्ह औषधं देऊन किंवा इतर काही कारणं असतील की स्मोकिंग बंद करणं किंवा लाईफस्टाईल ऑल्टर करणं तर ते जरा करेक्ट केलं की ते प्रमाण वाढूही शकतं. त्यामुळे मेजॉरिटी जोडप्यांना ह्या सुरुवातीच्या ट्रीटमेंट नंतर यश मिळतंच. म्हणजे पण याला किती कालावधी साधारण असतो? म्हणजे सपोज आपल्याला इलाज त्याच्यावर करायचा तर तो किती कालावधी जातो याच्यामध्ये? आता एकदा टेस्टने आपल्याला कळलं की ओव्युलेशनचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी आपण जर ट्रीटमेंट केली तर साधारणपणे 6 महिन्यात राहिला पाहिजे. जर प्रॉपर ओव्युलेशन 6 महिने जर झालं म्हणजे गोळ्या घेतल्या, इंजेक्शन दिलं, ओव्युलेशन झालं आणि तरी राहत नाहीये मग आपण तेच पुढे नाही करू शकत की मग ह्याच्यापेक्षा वेगळा कुठेतरी प्रॉब्लेम आहे. कळलं की नाही? म्हणजे ओव्युलेशन रिलेटेड आणि तसंच सीमेन रिलेटेड आहे की जर थोडासा माइल्ड प्रॉब्लेम असेल तर आपण
ओव्युलेशन प्रॉपर घडवून आणलं आणि जर त्यांनी जर प्रयत्न केले तर प्रेग्नन्सी राहू शकते. कारण एक फर्टिलिटीचा एक नियम आहे की फर्टिलिटी ही जी आहे किंवा मूल राहणं हे एकट्या स्त्रीचं किंवा एकट्या पुरुषाचा दोष असं धरत नाही. इट इज फॉर द कपल. आणि मला असं वाटतं त्यांनी मिळून जर का प्रयत्न केले की जिथे आपण कमी पडतोय तिथे समोरची व्यक्ती जर आपल्याला पूरक असेल तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारे असतात. सो मला असं वाटतं आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला हे कळलं की कुठल्या टेस्ट करायला पाहिजे. मुळात नैसर्गिकरित्या राहत नाही आहे असं वाटलं तर किती वेळ थांबायचं आणि मग कधी डॉक्टरांकडे जायचं हे आपल्याला कळलेलं आहे. त्यानंतर कुठल्या टेस्ट करायच्या, कुठले इलाज आहेत त्याच्यावर, त्यानंतर आपल्याला गर्भधारणा होऊ शकते. आता आपण हे सगळे इलाज, हे बेसिक गोष्टी आहेत ह्या बघितल्या आणि छानपैकी प्रेग्नन्सी राहिली तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता एवढं सगळं करूनही प्रेग्नन्सी राहत नाही आहे, गर्भधारणा होत नाही आहे किंवा गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात होतोय, तो सतत होतोय किंवा एकदा झालेला आहे गर्भपात, तर मग त्यासाठी काय करायला हवं, काय टेस्ट आहेत, मग त्याच्या पुढची स्टेप काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. पण ते पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. कारण आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला हे नक्की कळलं की आपण नैसर्गिकरित्या गर्भधारणा जर होत नसेल तर काय करायचं. ही सेकंड स्टेप होती. थर्ड स्टेपमध्ये आपल्याला आणखीन माहिती कळणार आहे. त्यासाठी डॉक्टर मुग्धा राऊत आणि डॉक्टर मोहन राऊत आपल्याबरोबर आहेतच. तुम्हाला त्यांच्याशी जर संपर्क साधायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते आहे. त्यानंतर त्यांच्या क्लिनिकचा ॲड्रेससुद्धा देणार आहे, त्यांचे मेल IDs देणार आहे. तेव्हा तुम्ही तिथे जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.